नमस्कार. विशेष दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत. प्रगती म्हणजे काय? प्रगती याचा अर्थ काल जी आपली अवस्था होती त्याच्यापेक्षा आज आपल्यामध्ये सुधारणा होणं. आपण मुंबई किंवा महाराष्ट्र राज्य म्हणून प्रगती करतोय का? हा प्रश्न गेले 4-5 दिवस जे मुंबईमध्ये आणि आसपास घडतंय त्याच्यावरनं पडतो. म्हणजे 2005 साली जेव्हा मुंबई जलमय झाली होती, बुडाली होती किंवा मुंबईचं काही खरं नाही, अशी अवस्था होती. तेव्हा त्या वर्षी जवळपास 946 मिलीमीटर पाऊस पडला होता 24 तासात. 1000 मिलीमीटर काही भागात ती नोंद झालेली होती. म्हणजे 1000 मिलीमीटर त्यावेळेला 2005 साली मुंबईला बुडवण्यासाठी 1000 मिलीमीटर पाऊस पडावा लागत होता. प्रगती जर आपण करतोय असं वाटत असेल, तर आज परिस्थिती अशी असायला हवी, की 2000 मिलीमीटर किंवा 1200 मिलीमीटर किंवा 1000 पेक्षा कितीही जास्त पाऊस पडला, तर मुंबई कशी तगून राहतीये हे दिसायला हवं. आज परिस्थिती अशी आहे, की मुंबईला आता बुडवण्यासाठी 300 मिलीमीटर पाऊससुद्धा पुरतो. म्हणजे 1/3 पावसामध्ये मुंबई जलमय होऊ शकते. त्याला प्रगती म्हणावा का? मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, हे शहर कशा पद्धतीनं माणसांना मारू लागलंय, याचा एक आढावा घ्यायला हवा. म्हणजे एक 11 वर्षाचा मुलगा शाळेतनं घरी परत येतो आणि आपल्या बाईंना भेटायला जातो, आईला भेटायला म्हणून बाहेर पडतो, झाड पडतं, तो मरतो. एक इसम रस्त्यावरनं चाललेला असतो, रस्त्यावरचं गटाराचं झाकण उघडं असतं, त्यात पडतो, मरतो. काही वर्षांपूर्वी जागतिक कीर्तीचे अ, अ, एक मोठे शल्यक होते मुंबईमध्ये, डॉक्टर अमरापूरकर नावाचे. ते गटारातनं वाहून जाऊन त्यांना मरण आलं. म्हणजे हे शहर काही शिकतंय का? शून्य शिकतोय आपण आपल्या चुकांपासनं, आपण असं म्हणायला हवं. म्हणजे इतकी बेफिकिरी आहे आपल्याला आपल्याच जगण्याविषयी आणि आपल्या आसपासच्या परिसराविषयी, की नंतर ह्या गटारामध्ये जो आत्ता पाऊस पडला 2-3 दिवसांपूर्वी, त्याच्यानंतर महानगरपालिका असं स्पष्टीकरण देते आणि असं म्हणते, की या मॅनहोलचं, या गटाराच्या झाकण्याचं कामाचा आदेशच दिला नव्हता. म्हणजे एका बाजूला आदेश दिला जातो, त्यांची कामं होत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला आदेश दिलेला नसताना सुद्धा काम केलं जातं आणि एक माणूस मरतो. कुणाला खंत ना खेद. आणि महाराष्ट्र सरकारचे एक मंत्री असं म्हणतात, की ही तर झाड पडून एखाद्या बालकाचा जीव जातो, पण हे झाड पडलं तर काय नैसर्गिक घटना आहे. या नैसर्गिक घटनांवरच जर जगायचं असेल, तर ह्या राज्यकर्त्यांची गरज काय? सगळं निसर्गाच्या नियमानेच होऊ दे ना सगळं. पण निसर्ग नियमानेच जर होतंय असं म्हणत असतील हे, तर हे काँक्रिटायझेशन काय निसर्ग करतोय? 2400 किलोमीटरच्या रस्त्याचं आम्ही काँक्रिटायझेशन करणार असं महापालिका सांगते. महापालिकेच्या वतीनं राज्य सरकारचे संबंधित मंत्री आहेत ते सांगतात. प्रत्यक्षात 2400 किलोमीटर होऊ शकतं का नाही, याचा कसलाही अंदाज नाही. लोकसत्ताने 2 दिवस या काँक्रिटीकरणामुळे झाडं कशी मरतायत, याच्या बातम्या छापल्यानंतर आता सरकार म्हणतं, की या काँक्रिटीकरणाला पर्याय म्हणून झाडांच्या शेजारी शोषखड्डे आम्ही तयार करू, जेणेकरून पाणी जमिनीमध्ये मुरेल. म्हणजे आधी काँक्रिटीकरणाचं कंत्राट द्यायचं. नंतर त्या शोषखड्ड्यांसाठी पुन्हा कंत्राट द्यायचं. म्हणजे हे कंत्राटदारांसाठी चालवलेली यंत्रणा आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल का? दुसरा मुद्दा, आज सकाळी म्हणजे मुंबई-पुणे अत्यंत गाजावाजा, जगातलं आश्चर्य, अभियांत्रिकी कौशल्याचा सर्वोत्कृष्ट नमुना वगैरे ज्या मार्गाचं कौतुक झालं, त्या मिसिंग लिंकचा एक भला मोठा भाग कोसळला. नशीब तुमचं आणि आमचं, की ते कुठली गाडी जात नव्हती आणि त्या गाडीवर ती कोसळली नाही. नाहीतर काय झालं असतं हे कल्पना करायला. असेही प्रसंग घडलेले आहेत. आपल्या बाजूने एखादा कंटेनर चाललेला असतो गाडीचा आणि त्या कंटेनर उलटतो आणि त्या कंटेनरखाली माणसं मरतात. म्हणजे सहज म्हणून फेरफटका मारायला जाणं सुद्धा या शहरामध्ये आता जीवावर येतंय, अशी परिस्थिती आहे. तर ही मिसिंग लिंक 6 महिने पण उद्घाटनाला झालेले नाहीत. प्रकल्प पूर्ण होऊन प्रकल्पाने पहिलं वर्ष सुद्धा पाहिलेलं नाहीये आणि हा मुंबई-पुण्यामधला अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. आता या पार्श्वभूमीवरती आपल्या कामाचा दर्जा काय? आपण कुठल्या क्षुद्र पातळीवरती कामं करतो, याचा काही अंदाज आहे का आपल्याला? म्हणजे सहज तुम्ही बघितलं तरी तुम्हाला कळेल, की इतकी वर्ष हा जो मुंबई-पुणा घाट, बोरघाट ज्याला म्हणतात, हा वापरला जातोय. अत्यंत नागमोडी वळणं आहेत, आव्हानं आहेत. हा इंग्रजांनी 1830 साली बांधला. 1830,
म्हणजे जवळपास 200 वर्ष आता त्याला होतील. म्हणजे उत्तम दर्जाचं बांधकाम, त्या रस्त्यांचा पूर्णपणे अंदाज केलेला, त्याच्यात पाहणी त्याची सगळी त्या पद्धतीने त्याची उभारणी झालेली आहे. 1830 साली बांधला. जे तुम्ही आम्ही आणि त्या मामाच्या गाडीचं जाऊया वगैरे, वगैरे पुण्या-मुंबईचं कौतुक केलं जातं. 26 बोगदे, 28 बोगदे याचं कौतुक केलं जातं. तो मार्ग या साहेबाच्या सरकारनं 1865 साली बांधला. आता मुंबईतला एकमेव जो उत्तम रस्ता त्याच्याविषयी जे कौतुक केलं जातं, तो ज्याला राणीचा हार म्हणतात, म्हणजे मरीन ड्राईव्ह हा रस्ता, हा स्वातंत्र्याच्या आधी बांधलेला आहे. मला वाटतं 1930-35ला तो बांधायला झाला, सुरुवात झाली आणि 1940च्या आसपास तो पूर्ण झाला. तो उत्तम होता, अतिशय उत्तम रस्ता होता. हा रस्ता अतिशय खराब पातळीवरती गेला ज्या वेळेला त्याला राज्य सरकारचा हात लागला. म्हणजे ब्रिटिशांच्या काळात बांधलं गेलेलं उत्तमपणे टिकून आहे सगळं आणि त्याला काहीही झालं नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं त्याचं नामकरण केलं जातं. ते पूर्वाश्रमीचं व्हीटी, व्हिक्टोरियास टर्मिनस, हे याचं एक उदाहरण घ्या. हे मला असं वाटतं 1870-75च्या आसपास त्याची सुरुवात झाली. ज्याने गेटवे ऑफ इंडिया बांधलं त्यानेच हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बांधलेलं आहे. 1880च्या आसपास ते पूर्ण पण झालं. पण त्यालाही आता 125-150 वर्ष होतील. अजूनही ते कमी पडत नाहीये. म्हणजे आपण काय लायकीची कामं करतोय याच्यासाठी तरी ही उदाहरणं या लोकांनी बघायला हवीत. त्यामुळे ते न बघितलं जात असल्यामुळे 6 महिन्यापूर्वीचा प्रकल्प, 1 वर्षापूर्वी बांधलेला पूल तो डुगमुगतो. 6 महिन्यापूर्वीच्या प्रकल्पाचं दरडच कोसळते. सरकारने बांधलेल्या रस्त्यांवरती खड्डे येतात आणि माणसं कुठून कुठून मरतात, गटारात पडून मरतात, झाड पडून मरतात, कंटेनर पडून मरतात, पूल तुटतात. हे काय चाललंय? हे या प्रगतिशील महाराष्ट्राचं आजचं वर्णन आहे. कुठलीही अतिशयोक्ती नाही, गेल्या 8 दिवसातल्याच घटना आहेत. म्हणजे 350 वृक्ष पडलेले आहेत. म्हणजे एका बाजूनं कुठल्यातरी प्रकल्पासाठी कुठल्यातरी कंत्राटदाराचं भलं व्हावं यासाठी पर्यावरणीय जाणीवांना पूर्णपणे त्याची माती करून आपण झाडं तोडायला परवानगी देतो आणि त्याच वेळेला या काँक्रिटीकरणामुळे आणि अन्य कारणांमुळे ही झाडं उन्मळून पडतात. काय काय या राज्याविषयी म्हणावं? म्हणजे आणि काँक्रिटायझेशन का करायचं? तुम्हाला गरज आहे का? मला गरज आहे का? जी एक सामान्य ज्ञान आहे ते असं सांगतं की जे महामार्ग असतात, ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती वाहतूक असते, ते काँक्रिटायझेशन त्याचं केलं जातं, काँक्रिटीकरण केलं जातं. पण हल्ली गल्लीबोळातही करण्याची कंत्राटं दिली जातात. या कुणाच्या तरी उद्योगपतीच्या सिमेंटला प्रचंड मागणी येत राहावी म्हणून हे आपण काँक्रिटायझेशन करतोय का? तुमच्या आमच्या कल्याणासाठी करतोय का? कोणाला हवं म्हणून करतोय का? याची कुठलीच उत्तरं मिळत नाहीत. त्यामुळे आपण कंत्राटदारांसाठी कंत्राटदारांनी चालवलेल्या व्यवस्थेत राहतोय आणि तुमचं आमचं जगणं या कंत्राटदारांवर अवलंबून आहे, अशी या महाराष्ट्राची आजची स्थिती आहे. आणि या स्थितीकडे म्हणजे 2005 साली जेव्हा महापूर आला आणि मुंबई बुडाली, त्यावेळेला विरोधी पक्षात जे होते ते आता सत्तेवरती आहेत. त्यांनी काय तो गदारोळ केला होता. नंतर ते दहशतवादी हल्ला झाला. त्या वेळेला त्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना पाय उतार व्हावं लागलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये. आणि आपण आता एका अशा निगरगट्ट व्यवस्थेमध्ये जगतोय की झाड पडून मुलगा गेला तरी त्या महापौरांना तिथे जावंसं वाटत नाही किंवा आणखी कुठल्यातरी उच्च पदस्थांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्याच्या आईवडिलांना त्याच्याशी सहवेदना व्यक्त करण्यासाठी जावंसं वाटत नाही आणि आपण निवांतपणे म्हणतो हे काय निसर्गाची करणी आहे, झाड पडलं. अशा एका विचित्र अवस्थेमध्ये जातोय. जोपर्यंत या आपल्या दयनीय अवस्थेची लाज महाराष्ट्रातल्या नागरिकांना वाटणार नाही, तोपर्यंत या अवस्थेमध्ये जराही फरक पडणार नाही. जोपर्यंत महाराष्ट्रातले नागरिक किंवा देशातलेच नागरिक त्यांचा आणि आपला याच द्वंद्वामध्ये अडकलेले राहतील, तोपर्यंत या अवस्थेमध्ये फरक पडणार नाही. त्यामुळे जर फरक पडावा तुमच्या आमच्या अवस्थेमध्ये, देशाची आर्थिक राजधानी किती दयनीय झालेली आहे, किती केविलवाणी आहे. 2005 पेक्षा सुधारणा व्हायच्याऐवजी आपण अधिकाधिक मातीतच जातोय आणि आता तर जी शहराची फुफ्फुसं किंवा शहराच्या पाणी अडवण्याच्या जागा म्हणून गणल्या जात होत्या, ती मिठागरंसुद्धा आपण बिल्डरांना आंदण देणार आहोत. धारावीच्या पुनर्वसनासाठी पूर्ण खुली करणार आहोत. तर आजच्या मुंबईची अवस्था आणखी 5 वर्षांनी काय होईल
याचा विचार करण्याची गरज आहे. एकेकाळी कलकत्ता हे असं असं भरभराटीला आलेलं शहर होतं. नंतर ते मृतवत होत गेलं. पण त्या कलकत्त्याच्या मृतवत होण्याला सुद्धा काही काळ जावा लागला. मुंबईचं मरण मात्र धाडकन असं अंगावर येऊन पडणार आहे. कारण आपला जो हा एक ऱ्हास होतोय, तो अतिशय झपाट्यानं होतोय आणि त्याला नागरिकांची उदासीनता कारणीभूत आहे. जोपर्यंत चांगला आणि वाईट एवढ्याच पद्धतीनं नागरिक मतदान करताना एखाद्याच्या विषयी विचार करत नाहीत, तोपर्यंत हे अशाच लायकीच्या अवस्थेमध्ये आपल्याला जगावं लागणार आणि झाड पडल्यानंतर एखाद्याच्या मुलाचा मृत्यू होतो, त्याचं वर्णन एखादा मंत्री हा नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक घटना म्हणून करतो आणि लोकांना काहीच वाटत नसेल, तर कुठल्या पातळीवरती संवेदन शून्यतेकडे आपण वाटचाल करतोय, याचा विचार नागरिकांनी करायला हवा. कारण हा जर विचार नागरिक करणार नसतील, तर एखाद्याच्या घरात घडलेली घटना ही आपल्या घरामध्ये घडणार आहे. एखादा उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचा शल्यविशारद गटारातनं झाकणात पडून वाहून जातो. एखादा अशराफ व्यक्ती चालता चालता गटारात पडून त्याचं निधन होतं. ही अवस्था अधिक मोठ्या प्रमाणावरती आपल्या सगळ्यांना भोगावी लागणार आहे. म्हणून आत्ता जर डोळे उघडले नाहीत, तर नंतर डोळे उघडण्याला काही उपयोग होणार नाही. नागरिकांनी विचार करायची हीच वेळ आहे. निवडणुका असोत किंवा नसोत, पण आपण चांगले आणि वाईट याच पद्धतीनं मूल्यमापन करायला हवं. तरच या सगळ्या संकटातनं, या सगळ्या वाईट परिस्थितीतनं बाहेर पडण्याचा मार्ग निघू शकेल. नाहीतर ठणठण गोपाळ ही अवस्था आहेच, ती आणखीनच ठणठण गोपाळ होत राहील.